या ठिकाणी जे मराठा चळवळीतले माझे सहकारी मित्र केदार यांनी या ठिकाणी सर्व मराठा समाज आणि सर्व मराठा समाज बांधवांना पाठिंबा देण्याकरता आलेल्या सर्व बांधवांसमोर आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। मगाही आंदोलन सुरू करताना केदारजी या ठिकाणी प्रामाणिकपणाने सांगतो की आम्ही कुठलंही कुणाच्याही बद्दल चुकीचं वक्तव्य करण्याकरता या ठिकाणी बसलेलो नाही। आम्हाला ती भूमिका घ्यायची नाही, समाजामध्ये कुठलीही फूट पाडायची नाही, या भूमिकेशी मी ठाम आहे। मला सगळ्या आपल्या जुन्या जाणत्या माणसांनी फोन केलेले, सोलापूरच्या पण सगळ्या मंडळींना आपलाही फोन आलेला आहे। त्यामुळं आरक्षण कुठेही भरकुटू नये या मताचा 100% मी आहे। माझ्या सर्वसामान्य गोरगरीब मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, ह्याच भूमिकेतून आपण सगळेजण कार्यकर्ते आपापल्या पद्धतीनं ही चळवळ उभा करत असताना या ठिकाणी मी जी आमदार म्हणून भूमिका घेतलेली आहे आणि ही भूमिका शेवटपर्यंत कडला जाण्याकरता तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी सहकार्य करावं। कारण या ठिकाणी आपण उपोषण आंदोलन करू शकतो बांधवांनो, पण संसद आणि विधानसभा या कायदे मंडळामध्येच आपला हा प्रश्न सुटणार आहे। आणि जी दुटप्पी भूमिका बाहेर घेतली जाते की ओबीसीतनं आरक्षण मराठा समाजाला द्यायचं का नाही, द्यायचं असेल तर द्या म्हणून हात वर करा, नसाल तर नाही म्हणून करा। आणि ज्या मराठा बांधवांना ओबीसीतनं आरक्षण नकोय त्याही बांधवांनी, ते आपलेच बांधव आहेत, त्यांनी आपलं प्रतिज्ञापत्र शासनाकडे द्या, मला इतर याच्यातनं आरक्षण राहू द्या, मला ओबीसीत नका। आणि ही प्रामाणिक भूमिका घेऊन या ठिकाणी मी माननीय अध्यक्ष नार्वेकर साहेब यांना विनंती केली आणि मला आणखी विनंती करायची आपल्या सगळ्या माध्यमांच्या माध्यमातून नार्वेकर साहेबाला, नार्वेकर साहेब आपण या गोष्टीला उशीर लावू नका, तातडीनं सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलवा। त्या सर्व पक्षाला सुद्धा मी पत्र दिले, ताबडतोब विधानसभेचं अधिवेशन विधानसभेच्या आत बोलवण्याची तुम्ही कारवाई करा। आचारसंहिता झाल्यानंतर, निवडणुका झाल्यानंतर आमचा हा आपला जो गोरगरीब मराठा समाज बांधव आहे, या मराठा समाज बांधवाची फसवणूक होणारा बांधवांनो मी प्रामाणिकपणाने सांगतो। त्यामुळे राज्यातील माझ्या सगळ्या मराठा समाज बांधवांना विनंती करतो की फसवणूक होण्यापेक्षा सगळ्या आमदारांच्या घरोघरी जावा, सगळ्या आमदारांना अधिवेशन विशेष बोलवं, अशा पद्धतीचं पत्र घ्या आणि त्या ठिकाणी सगळ्या पक्षांनी आपापली भूमिका स्पष्ट करावी आणि विशेष अधिवेशन त्या ठिकाणी बोलवावं। या ठिकाणी मराठा समाजामध्ये कोणी फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये। आता मला आनंद झाला केदारजी साहेबांनी सांगितलं, मी ऐकून होतो वानराची गोष्ट, नक्कीच त्या पण वानरांनी इथे येऊन महाराजांच्या पाया पडून आपली भूमिका स्पष्ट करावी, कारण कुठेही काळ्या आणि काटक्या खावण्याचं काम या ठिकाणी कोणी करू नये। माझी नम्रतेची विनंती आहे, गरजवून मराठाच्या लेकरांसाठी ज्यांची आई कृपाला येते, वडील शेतामध्ये काम करायला जातो, त्यांच्याही बाबतीमध्ये बांधवून एक प्रश्न आहे, त्याचा डिजिटल लावल्या सगळ्या माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदेजी साहेब, त्याचबरोबर फडणवीस साहेब, अजितदादा साहेब, हसन मुश्रीफ साहेब आणि चंद्रकांतदादा पाटील साहेब या सगळ्यांना विनंती केलेली आहे, यापुढे लवकरात लवकर सगळ्याच समाजातील बांधवांना सगळंच उच्च किंवा छोटं शिक्षण 100% शिक्षण मोफत करावं पूर्वीप्रमाणे, अशा पद्धतीची मी मागणी केलेली आहे आणि त्या मागणीला या ठिकाणी प्रतिसाद शासनाने द्यावा। कारण खुरपाला जाणाऱ्या माझ्या माता माऊलीच्या लेकराला जर इंजिनिअरिंगला किंवा मेडिकलला ऍडमिशन घ्यायचं म्हणलं किंवा उच्च शिक्षण, त्यामध्ये खऱ्या अर्थानं त्या माऊलीच्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहे आणि ती मागणी मुलींना ज्या पद्धतीने मोफत शिक्षण केलेलं आहे ती मागणी घेऊन माझे मित्र केदारजींना आम्ही या ठिकाणी माननीय शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा, चंद्रकांतदादा, मुश्रीफ साहेब आणि विरोधी पक्षाला सुद्धा आम्ही त्याचं पत्र देऊ, सगळ्यांनी मिळून तो मराठा समाज बांधवासाठी निर्णय घ्यावा। दुसरा जो निर्णय जिल्ह्याच्या ठिकाणी मराठा समाजाच्या मुला मुलींना वसतिगृह, तालुक्याच्या ठिकाणी मुला मुलींना वसतिगृह, अशा पद्धतीची आज या ठिकाणी आम्ही मागणी करतोय आणि सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन या ठिकाणी अधिवेशन विशेष घेण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी या ठिकाणी एकजूट दाखवावी एवढीच विनंती करतो। एक